मित्रांनो, सरकारी कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारकांसाठी आजची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, त्या 8व्या वेतन आयोगाबाबत म्हणजेच 8th पे कमिशनबाबत आता मोठी हालचाल सुरू झाली आहे. विशेष म्हणजे फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता विलिनीकरण आणि 18 महिन्यांच्या थकबाकीबाबत अनेक महत्त्वाचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहात, कारण प्रत्येक अपडेट तुमच्या पगार आणि पेन्शनवर थेट परिणाम करणार आहे. सर्वप्रथम आपण फिटमेंट फॅक्टरबद्दल बोलूया. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार 8व्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.67च्या आसपास निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र काही कर्मचारी संघटनांनी यामध्ये वाढ करून 3.00 किंवा त्याहून अधिक करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने 2.67 फिटमेंट फॅक्टर मंजूर केला तर कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगारात मोठी वाढ होणार आहे. उदाहरणार्थ, सध्या 18,000 रुपये बेसिक असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार थेट 48,000 रुपयांच्या आसपास जाऊ शकतो. त्यामुळे ही वाढ खूपच महत्त्वाची मानली जात आहे. आता सर्वात मोठा मुद्दा म्हणजे महागाई भत्ता म्हणजेच DA. सध्या महागाई भत्ता 50% आसपास पोहोचला आहे आणि परंपरेनुसार जेव्हा DA 50% पोहोचतो तेव्हा तो बेसिक पगारात विलीनीत केला जातो. म्हणजेच जर DA विलिनीकरण झाले तर कर्मचाऱ्यांच्या बेसिकमध्ये थेट 50%ची वाढ होईल. यामुळे पुढील सर्व भत्ते जसे की HRA, TA हे वाढलेल्या बेसिकवर आधारित मिळणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी झेप दिसू शकते. यानंतर येतो अत्यंत चर्चेचा विषय, 18 महिन्यांच्या थकबाकीचा. कोरोना काळात थांबवण्यात आलेल्या DA वाढीमुळे अनेक कर्मचाऱ्यांची थकबाकी प्रलंबित आहे. सध्या मिळणाऱ्या माहितीनुसार कर्मचारी संघटनांनी सरकारवर पुन्हा दबाव वाढवला आहे आणि ही थकबाकी देण्याची मागणी जोर धरत आहे. काही अहवालांनुसार सरकार याबाबत सकारात्मक विचार करत आहे आणि टप्प्याटप्प्याने थकबाकी देण्याचा पर्यायही समोर येत आहे. जर हा निर्णय झाला तर लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आता प्रश्न येतो की 8वा वेतन आयोग नेमका कधी लागू होणार? सध्याच्या घडीला असे संकेत आहेत की 2026-27 या कालावधीत या आयोगाची औपचारिक घोषणा होऊ शकते. काही तज्ज्ञांच्या मते पुढील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकार कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊ शकते. त्यामुळे पुढील काही महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. याचबरोबर निवृत्ती वेतनधारकांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे, कारण फिटमेंट फॅक्टर आणि DA विलिनीकरणाचा फायदा थेट पेन्शनमध्ये देखील दिसणार आहे. म्हणजेच पेन्शनमध्येही लक्षणीय वाढ अपेक्षित आहे. विशेषतः किमान पेन्शनमध्ये मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, या सर्व घडामोडींमुळे एक गोष्ट स्पष्ट होते की सरकार कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मात्र अंतिम निर्णय येईपर्यंत अधिकृत अधिसूचना येणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीवरच लक्ष ठेवा. शेवटी, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही तुम्हाला अशाच ताज्या आणि अचूक अपडेट्स सतत देत राहणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमका किती पगार वाढणार, तुमच्या सध्याच्या पगारावर किती फरक पडेल. तोपर्यंत धन्यवाद.